हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये. तर चला, मस्त फ्रेश झाली आहे आणि आज जरा ब्लॉग लेट स्टार्ट करते. स्वयंपाक पण झाला आहे माझं म्हणून, कारण की एकादशी आज. तर संतोषला आणि मम्मीला उपवास आहे. पप्पा जरा बाहेर गेले जेवण करायला, फक्त श्रुती आणि मीच आहे. तर मग आमच्या दोघींसाठी मस्त चपाती आणि पिठलं बनवलं आहे. श्रुतीला पिठलं आवडतं का? आज श्रुतीचं लवकर आवरलं वाटतं. केसांना मचा मचा तेल लावायला दिसत आहे लय. एवढं तेल लावत द्या का? त्याला म्हटलं एवढं तेल नको लावते, म्हणते काय त्या महापुती काय त्या बाहेर जायची. आता परत सॅटरडे डोकं धुवावं लागेल, नाही तर फ्रायडेला तरच हेअरस्टाईल करता येईल. हेअरस्टाईल पण करायची, चांगलं डोकं धुवावं लागेल. तर चला, मम्मीला कोण आलं? संतोष वाटतं. तर मी बनवते मम्मीसाठी आणि संतोषसाठी चहा, कारण की ते फराळाचं तर दुपारीच करता, सकाळी काही करत नाही. तर मग त्यांसाठी चहा बनवते आणि श्रुती आणि मी मग मस्त जेवण करू. तर संतोषला विचारते चहा प्यायचा, मम्मीसाठी तर ठेवलंय. कुठे आहे श्रुतीचे मामा? चहा प्यायचा का हो? जेवण करायला. आज तुम्हाला उपवास नाही का? लक्षात नाही का उपवासाचं? श्रुतीच्या ध्यानात आहे. प्यायचंय का? बरं. तर चला, मी बनवते मस्त फराळाचं संतोषसाठी आणि मम्मीसाठी. तर यामध्ये मिरच्या तळते आणि शेंगदाणे आणि हिरव्या मिरच्या काढून ठेवलंय, बटाटे कापले आणि इथं मस्त झिरकं बनवलंय. हे बघा यांचं काय चालू आहे इथं. फोनवर पाणी उडालं हो माझ्या तोंडावर. फराळाचं झालं का? चला मग फराळाचं करायला. ओके. हे बघा काय चालू आहे इथं. उन्हात आणत झाडांना पाणी टाकायचं. पळा पटकन. लई छान वातावरण दिसतंय आज. वाव, भारी वातावरण आहे ना. असं वाटतंय पाऊसच येईन. जेवढी अटॅचमेंट संतोषला झाडांबद्दल आहे ना, तेवढी मला नाही. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? तुला नाहीच आहे ना आ? झाडांची अटॅचमेंट नाहीच आहे. मला 5 वाजले. आता मस्त फ्रेश वगैरे झाली आणि मला चहा बनायचा सर्वांसाठी. तर मस्त चहा वगैरे बनवते. आणि आज काय संतोष खाली नाही येणार चहा घ्यायला, त्यांनी तर वरच चहा मागितलाय, कारण की त्यांचा कॉल चालू आहे. तर त्याला पटकन चहा बनवते आणि नंतर मला स्वयंपाक पण बनवायचा आहे. संतोष आणि त्यांच्यासाठी, त्यांना उपवास आहे. तर ते म्हणे आज साबुदाणे वडे बनव, तर त्यांच्यासाठी वडे वगैरे बनवायचे आणि आमच्यासाठी भेंडी आणि चपाती बनवते. तर इथं मस्त गावरान तूप बनवते. जी दुधावरची साय असते ना, ती साय वगैरे आम्ही काढून ठेवतो आणि एका डब्यात काढून ठेवतो. डब्बा पूर्ण भरला की मिक्सरमधून ती साय बारीक करून घेतो आणि कढईमध्ये टाकतो. तर त्यात मस्त गावठी तूप तयार होतं. मिक्सरमधून जर काढलं ना तर गावठी तूप म्हणजे चांगलं तयार होतं आणि खराब पण नाही होत जास्त, असं काळं काळं पण नाही होत. मिक्सरमधून नाही काढलं तर ते काळं काळं येतं. तर मग मिक्सरमधून काढायचं, त्याचं लोणी बनवून घ्यायचं मिक्सरमधून काढून आणि मग तूप बनवायचं. यामध्ये टाकले बटाटे उकडायला. काय का माऊ? काय ग, तुला भूक लागली? काय भूक लागली? थांब मी पोळी देते. माऊला पोळी देते ना. धर, खाय पोळी. इथंच खाय. तिला भूक लागली का तरच येते. आणि मानवीचं काय माहिती आहे का, जेव्हा माझा आणि संतोषचा आवाज ऐकते ना किचनमध्ये, तेव्हाच येते. बाकी मम्मीचा पप्पाचा कोणाचा पण आवाज ऐकतो, आत्याचा येणार नाही द्यायचा. तेव्हा आमच्या दोघांचा आवाज ऐकते तेव्हा येते. आणि आमच्या तर शेजारी शेड आहे, तर ती शेडमध्येच बसलेली असते. आमचा आवाज आला की लगेच पळत येते, दुपारी पण, सकाळी पण आणि संध्याकाळी पण. तिला भूक लागली होती, मस्त पोळी खाती. माऊ, ए माऊ. आणि इथं शेडमध्ये बसलेली असते त्या गव्हाणीमध्ये. त्याला मस्त स्वयंपाक झालं, जेवण वगैरे झालं, किचन वगैरे क्लीन करून झालंय आणि आता फक्त किचन झाडायचं बाकी आहे. तर खूप जास्त गरम होते, तर बाहेरून चक्कर देऊन येते, मग घर झाडते. मस्त सगळं क्लीन झालंय. श्रुती आणि मम्मी टी व्ही बघताय. श्रुतीच्या डोळ्यात औषध टाकला काय? काय कर का आला होता मम्मी संग बोलता बोलता? हां, अगो बया, मग का पाणी लावायचं गार? ते गार पाणी का गरम पाणी? माठातलं पाणी घ्यायचं. तर श्रुती आज सकाळपासून आमच्या घरी नव्हत्या.
एका कामासाठी गेल्या होत्या महत्वाच्या. लढायला येते का? हा लढायला गेलते युद्धाला. कुठे गेलत्या? काय केलंय? मी हा? 0 झिरो. कुठे गेल्या होत्या आज सकाळपासून? ही गाडी लढाईला गेलत्या आपोआप म्हणे. आमचा दादू बाईला लय राग येतो. दादू दादू नाही का? सुरती दीदी. सुरती दीदी. दीदी आमची दीदी, आमची लाडकी दीदी. दीदीच्या लय नाकाच्या शेंडीवर राग आहे बाई. एवढंच नाक आहे. नाक शोधून घ्यायचं. एवढंच नाक आहे. एवढं नाक त्याच्यावर एवढा मोठा राग. चला बरं. तर चला टीव्ही वगैरे बघून झाला आणि आत्ताच वरती आलंय. खाली एवढं जास्त गरम होतंय ना आणि बाहेर एवढं वारं आहे ना, एकदम भारी वाटतंय बाहेर आलं तर. आणि चला इथं मस्त थोडीशी शतपावली करते. खाली शतपावली करायची होती पण संतोष नेमकी वरती आले, त्यांचं काम बाकी होतं. तर म्हटलं मग खाली करण्यापेक्षा वरतीच करते. तर खालवरती खूप भारी वातावरण आहे, एवढं वारं आहे ना, मस्त वाटतंय. मग आमचे झाडं बघा कसे दिसतात रात्रीचे, एकदम मस्त भारी ना. एकदा आहे ना मला हे क्लीन करायला लागेल, सगळं झाडून घ्यायला लागेल. उद्या परवा झाडूनच घेते. काय म्हणले? हां मोठ्याने बोला. असं काय कर राहिली? मोठ्याने बोला ना. काय म्हणत होते? काहीच नाही. कोणती रील आहे तुमची? दाखवा दाखवा माझ्या ब्लॉगमध्ये, मग तुम्हाला आहे ना जास्त व्ह्यूज येतील. हे बघा ही संतोषची रील आहे. इंस्टाग्रामला जाऊन बघा. इंस्टाग्राम ID इट्स बॉटनिक हेवन. हे संतोषच्या प्लांट्सचे जे व्हिडिओ आहे ना ते ह्या अकाउंटवरती येतात, तुम्ही जाऊन बघा आणि खूप सारे व्ह्यूज द्या याला. संतोष पाकिट एवढे कमी व्ह्यूज झाले तुम्ही. स्क्रीनवरती ना ID दिलेला आहे, तुम्ही जा आणि फॉलो करा, व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा. अजून काही सांगायचं आहे का? कमेंट्स पण करा आणि त्यांचे प्लांट्सचे व्हिडिओ कसे आहे ते पण आम्हाला आमच्या ब्लॉगमध्ये पण कमेंट करून सांगा आणि तिथं पण कमेंट करा. आणि तुम्ही जर असं सांगितलं तर ते अजून सगळे व्हिडिओ बनवते आणि अजून तुम्हाला झाडांची माहिती देतील. आमच्याकडलं सगळे झाड आहे. कोणते कोणते झाड आहे आपल्याकडं? तुमचा आवाज इथपर्यंत येत नाही, वाऱ्याचाच आवाज जास्त येतोय. खूप झाड आहे. एवढे झाड आहे आमच्याकडं. असे एवढे दिसत आहे तुम्ही, एवढे दिसत आहे. माझा हात मोठा दिसू राहिला. काय मग आज लेट पर्यंत काम चालू आहे तुमचं? आज लेट पर्यंत काम चालू आहे. ओके. सकाळी कुठं झोपले होते काय? संतोषचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती का? दररोज रात्री मला झोपायच्या वेळेस म्हणते मला सकाळी लवकर उठून दे, मला 6 वाजता उठून दे. मी माझं आवरलं त्यांना उठवते. 5 मिनटं झोपू दे गं, माझी झोपच नाही झाली, मला जागच नाही आली. म्हणजे असं कसं काय होऊ शकतं? मी तुम्हाला उठवते मग तुम्ही जागे झालेच आहे ना, मग जाग नाही आली असं कसं काय म्हणत्या? मग असं म्हणा ना. तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं त्या दिवशी मी उठन म्हणे. आता उद्या ना एक बादली भरून आणते गार पाण्याची. नाही तो स्प्रे नाही का आपला, त्याने स्प्रे मारते. उठशाल का मग? तुम्हाला उठायचं राग आहे का नाही मला सांगा बरं एकदा कन्फर्म. घ्या पाणी पिऊन एकदा, मग बोला निवांत. मला सांगा तरच उद्या उठेन. उद्या उठशाल का? प्रॉमिस प्रॉमिस वाजले नाही. हां. आणि मग आता आहे ना उद्या जर तुम्ही उठले नाही तर मी सकाळी सकाळी व्हिडिओ काढेन तुमचा. म्हणायचं नाही परत काही. तर चला माझं तर शतपावली करून झाली. तुम्ही आज का बरं नाही आले चक्कर मारायला? हो काम चालू होतं, विसरलेच मी. तुमची बायकोला विसर भोळी तशी. तर चला माझी तर शतपावली झाली आणि आता वेळ झाली माझी झोपायची. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा. आणि मेन म्हणजे स्क्रीनवरती जे संतोषच्या चॅनलचा ID दिला आहे तिथं जाऊन पहिल्यांदा फॉलो करा. किती खुश झाले पाहिले का? 1000 फॉलोअर्स झाले पाहिजे त्यांचे. तर चला बाय बाय सगळ्यांना. बाय बाय करा. आवाज आवाज
आवाज. बाय बाय गुड नाईट. बाय गुड नाईट. झोपा सगळे, आम्ही पण झोपतो.